नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी मोठी महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सगळ्यात मोठी अपडेट संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुदान वितरणासंदर्भात। आता या ठिकाणी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, स्किप अजिबात करू नका, शेवटपर्यंत पहा। सुरुवात करूया त्यापूर्वी एक विनंती असणार आहे, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, जेणेकरून या योजनेच्या सर्व नवीन अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया महत्त्वाची माहिती। तर पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील म्हणजेच विशेषतः योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी कोणते लाभार्थी, तर या ठिकाणी श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर विधवा महिला भगिनी असतील आणि दिव्यांग बांधव असतील, या सर्वांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे हप्ता वितरणासंदर्भात। तर पहा, बऱ्याच लाभार्थ्यांना जुलैचा हप्ता आणखीनही जमा झालेला नाही, मात्र काळजी करू नका, मोठी अपडेट समोर आलेली आहे। या हप्त्याच्या वितरणापूर्वी या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल GR वगैरे निघालेला नव्हता, तारीखसुद्धा आलेली नव्हती, थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये DBT करण्यात आलेलं होतं आणि कारण होतं पोर्टल अपडेट काम सुरू होतं आणि त्यावेळेस मध्यंतरी अचानकपणे तारीख पडली आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालं। मात्र काही लाभार्थ्यांना हे अनुदान आलेलं नाही, त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे। जुलैचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी कधीपर्यंत जमा होणार आहे असा जर प्रश्न पडलेला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, ऑगस्ट हप्ता वितरणापूर्वी हे वितरण होण्याची शक्यता आहे। आणि ऑगस्ट हप्त्यासंदर्भात पहा, ऑगस्ट हप्ता वितरण देखील लवकरच होत असल्याची माहिती समोर आलेली आहे। साधारणपणे आपण 1-2-3 महिन्यात मागचे पाहिले तर महिना संपण्यापूर्वीच म्हणजे 25 तारखेच्या नंतर आणि 30 तारखेच्या आतमध्ये हप्ता वितरणासाठी पुढचा हप्ता वितरणासाठी शासन निर्णय निर्गमित होत आहे आणि त्यानंतर 1-5 तारखेच्या आसपास हे वितरण होत आहे। या नियमानुसार जर आपण ऑगस्ट हप्त्याला धरलं तर या ठिकाणी ऑगस्टचं जे अनुदान आहे ते वितरित करण्यासाठी उद्याच्या 25 तारखेपासून 28-29 तारखेच्या दरम्यान हा शासन निर्णय येणं अपेक्षित आहे। शक्यता आहे शासन निर्णय ऑगस्टचा लवकरच निर्गमित होईल आणि त्यानंतर या ठिकाणी ऑगस्टच्या हप्त्या वितरणाला सुरुवात देखील होणार आहे आणि ऑगस्ट हप्ता वितरणापूर्वी जुलैचा हप्ता देखील मिळण्याची शक्यता आहे, कारण बऱ्याच लाभार्थ्यांना हा हप्ता मिळालेला नाही। त्यामुळे अजिबात काळजी करू नका, मोठी माहिती समोर येत आहे। ऑगस्ट हप्ता लवकर वितरित केला जात आहे आणि त्यासाठीचा जो शासन निर्णय आहे तो देखील लवकर येण्याची शक्यता आहे। 28-29 तारखेला म्हणजे 25 तारखेच्या नंतर 25 ते 30 तारखेच्या आतमध्ये शासन निर्णय येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ही प्रोसेस सुरू होईल हप्ता वितरणाची आणि त्याही पूर्वी हप्ता वितरण होण्यापूर्वी या ठिकाणी जुलैचा हप्ता वितरित केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पाहू आता नेमका लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता कधी वितरित केला जातो। उद्या आहे आषाढी एकादशी, 25 तारखेच्या शुभ मुहूर्तावर, आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे जुलैचं अनुदान वितरित केलं जाणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे। बऱ्याच ठिकाणी चर्चा आहेत की 25 तारखेला हे अनुदान जमा होणार आहे, मात्र अफवांवरती विश्वास ठेवू नका। जर 25 तारखेला अनुदान जमा होत असेल तर आज संध्याकाळपर्यंत पोर्टलवरती आपल्याला तारीख यायला पाहिजे, तारीख येणं अपेक्षित आहे आणि त्यानंतरच मग हे वितरण होईल, पण तसं आणखीन झालेलं नाही। 25 तारखेला वितरण होणार असेल तर त्यापूर्वी नोटिफिकेशन येणं गरजेचं आहे आणि जर नोटिफिकेशन न येता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा झालं तर यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कोणतीही असणार नाही। हाच नियम ऑगस्टच्या हप्त्याला सुद्धा लागू होणं अपेक्षित आहे, मात्र यामध्ये गोंधळ होत आहे आणि तो गोंधळ म्हणजे काय, तर अशा पद्धतीने अचानकपणे अनुदान वितरित केलं गेलं जर असेल म्हणजे जात असेल तर काही लाभार्थ्यांना अनुदान जमा होत आहे आणि काही लाभार्थ्यांना हे अनुदान जमा होत नाही। त्यामुळे ऑफिशियलरित्या 1-2 दिवस उशिरा का होईना पण ऑफिशियलरित्या GR निर्गमित होऊन पोर्टलवरती तारीख पडून त्यानंतर वितरण होत असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण त्यावेळी सर्व लाभार्थ्यांना पैसे वाटप केले जातात, म्हणजेच अनुदान वाटप केलं जातं प्रत्येक महिन्याचं।
जर अचानक झालं तर त्या ठिकाणी बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होण्यास अडचण येत आहे। तर अशा पद्धतीने न होता जर 2 दिवस उशीर होत असेल तर काही हरकत नाही। आता आपण महिनाभर वाट पाहतो, 1-2 दिवसांनी काहीही फरक पडणार नाही। मात्र सर्व लाभार्थ्यांना हे अनुदान वेळेवर जमा होणं तितकंच गरजेचं आहे। हा मुद्दा, ही माहिती जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।